नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महा-डी-बी-टी स्कॉलरशिप रिलेटेड खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाउट्स येत आहे. जे विद्यार्थी आता ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना खूप विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे, की सर कोणती ॲप्लिकेशन म्हणजे मला स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करायचा आहे. काही डॉक्युमेंट्स माझे पेंडिंग आहेत. अजून काही डॉक्युमेंट्स यायला थोडा वेळ लागणार आहे आणि खूप काही कॉलेजेस वगैरे पण बोलत असतील, की 30 ऑक्टोबर ही लास्ट डेट होती. असं खूप विद्यार्थ्यांना त्यामध्ये सांगितलेलं आहे. असे आणि खूप विद्यार्थ्यांचे मला मेसेज आणि Instagramला मेसेजसुद्धा येत आहेत. सो यामध्ये तुम्हाला सांगत आहे, की जे विद्यार्थ्यांचं आता ॲडमिशन झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही कधीपर्यंत भरू शकता त्याची डेटसुद्धा सांगणार आहे. आणि जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फर्स्ट इयर क्लिअर करून सेकंड इयरमध्ये गेले असतील, त्यांना रिन्यू करायचं असेल, त्यांना रिअप्लाय करायचं असेल, तर त्या विद्यार्थ्यांची जी डेट्स आहे, ती डेट्स कोणती आहे, ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. खूप विद्यार्थ्यांच्या यामध्ये प्रॉब्लेम्स येत असतात, की सर कॉलेज आम्हाला बोलत आहे, की आता लास्ट डेट गेलेली आहे. तर पुढे आम्ही आता काय करू शकतो? ती सुद्धा इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. डेट्स वगैरे सांगेन त्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन तुमची यामधून क्लिअर होईल. ओके. यामध्ये जर आता आपण बघितलं, जे विद्यार्थ्यांनी आता ॲडमिशन घेतलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांना कधीपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन म्हणजे स्कॉलरशिप फॉर्म कधीपर्यंत फिलअप करायचा आहे, त्याची जी डेट आहे, ही इथे तुम्हाला दिसत आहे 31 मार्च 2026. ही जी डेट आहे, ही डेट लास्ट आहे. काही विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट आलेले आहेत. ऑब्व्हियसली तुम्ही ती जी काही प्रोसेस असेल, कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचंय, फॉर्म फिलिंग कशा पद्धतीने फिलअप करायचे, त्याची ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ती तुम्ही बघू शकता. त्या पद्धतीने तुम्ही फिलअप करा. काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पेंडिंग असतील, काही पेंडिंग असतील, तर त्यासाठी तुम्ही 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही हा रजिस्ट्रेशन म्हणजे स्कॉलरशिपचा फॉर्म हे तुम्ही फिलअप करू शकता. खूप कॉलेजेसमध्ये प्रॉब्लेम येतो, की सर आम्हाला ही डेट सांगितलेली आहे. ती यासाठी सांगितलेली असते, की तुम्ही प्रॉपरली डायरेक्टली फॉर्म फिलिंग चांगल्या पद्धतीने कराल, लवकर कराल, जेणेकरून तुमची जी फीज कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, त्यांची जी काही फीज माफ झालेली आहे. कमी फी कॉलेजमध्ये जी काही आहे ती तुम्ही पे केलेली आहे आणि अर्धी जी फीज आहे, ती गव्हर्नमेंटकडून कॉलेजला भेटत असते. सो त्यासाठी गव्हर्नमेंट थ्रू कॉलेजला भेटणारी जी काही अमाउंट असेल, त्यासाठी तुम्हाला कॉलेजेस हे अप्रोच करत असतं. तर लवकरात लवकर कॉलेजचं जे काही स्कॉलरशिपचा फॉर्म आहे, तो फिलअप करा. जर नाही फिलअप केलं, तर तुम्हाला नंतरला ते प्रॉब्लेम होऊ शकतं किंवा तुम्हाला फीज पूर्ण पे करावी लागेल. सो तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, सर्व गोष्टी आहेत, तर तुम्हाला हे रजिस्ट्रेशन किंवा स्कॉलरशिपचं फॉर्म फिलिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंटेशनसाठी काही प्रॉब्लेम असेल किंवा डॉक्युमेंट्स आलं नसेल, सो तुम्ही कॉलेजला सांगू शकता आणि कॉलेजला ही सुद्धा व्हिडिओ तुम्ही देऊ शकता, की ही डेट यामध्ये दिलेली आहे. सो या डेटपर्यंत तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म हा फिलअप करू शकता. ओके. हे झालं नवीन विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थी एल-एल-बी 3 इयरचे असतील किंवा एल-एल-बी 5 इयरचे असतील. जे विद्यार्थी अदर पण असतील, त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करायचा आहे. आता ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांच्यासाठी 31 मार्च 2026 ही लास्ट डेट आहे. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये कन्फ्युजन येत होते, मेसेज येत होते, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला बनवून दिलेला आहे. नंतर खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाऊट होता, की जे काही विद्यार्थी नवीन आहेत, म्हणजे जर आपण बघितलं ऑलरेडी फर्स्ट इयर झालेलं आहे, सेकंड इयर झालेलं आहे. त्या विद्यार्थ्यांचा रिन्यू किंवा रिन्यूअलसाठी कोणती डेट आहे, ती पण एक डेट तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे, जेणेकरून तुमचे यामधून डाउट्स क्लिअर होतील. आता जे 2024-25 म्हणजे फर्स्ट इयर ज्यांचं क्लिअर झालेलं आहे, विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयर ज्यांचं क्लिअर झालेलं आहे, सेकंड इयरमध्ये असतील स्कॉलरशिपचा जे काही फॉर्म फिलअप करत असतील, 24-25 असेल, फ्रेश रिन्यूअल जे काही असेल, त्यांची जी डेट आहे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही हे फिलअप करू शकता, ॲप्लाय करू शकता. रिअप्लाय प्रोसेस जर 23-24 चे काही विद्यार्थी असतील आणि आत्तापर्यंत ॲप्लाय केलं नसेल, तर ते सुद्धा ॲप्लाय करू शकता. 30 नोव्हेंबर 2025 ही डेट ही तुमची लास्ट आहे. अगेन तुम्हाला सांगत आहे, जे विद्यार्थ्यांचं फर्स्ट इयर झालेलं आहे, सेकंड इयरमध्ये आहेत, त्यांना ॲप्लाय करायचं आहे, तर तुमच्या टॅबमध्ये 24-25 आणि 25-26 हे 24-24 जे काही आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्या पद्धतीने फॉर्म फिलिंग तुम्हाला करायचं आहे आणि त्याची जी डेट आहे 30 नोव्हेंबर 2025.
आणि ज्या विद्यार्थी 25-26 म्हणजे आता ॲडमिशन घेतलेलं आहे, स्कॉलरशिपचा फॉर्म तुम्ही फिलअप करत असाल, डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम होत असेल, त्यांची डेट तुम्हाला यामध्ये मी सांगितलेली आहे. जे की यामध्ये तुम्हाला जी डेट सांगितलेली आहे कोणती? 31 मार्च 2026. सो यामध्ये पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला यामध्ये डेट्स ज्या दिलेल्या आहेत, डेट्समध्येच तुम्हाला हे फॉर्म फिलिंग करायचं आहे. जेवढं लवकर कराल तेवढं चांगलं आहे तुमच्यासाठी, जेणेकरून जे काही फीज असेल ती रिटर्न तुम्हाला ती भेटणारच आहे. ओके. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. काही डाउट असेल, काही प्रॉब्लेम असेल, मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेल. कोणत्या कॅटेगरीला कोणती स्कीम अप्लाय करायची आहे, ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहेत. ते तुम्ही बघा. तुम्हाला नक्की त्याचा फायदा नक्की होईल. कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग करायचं आहे, त्याचे सुद्धा व्हिडिओ अवेलेबल आहे. प्रॉपरली बघा आणि तुमचं जे काही स्कॉलरशिप फॉर्म आहे, ते फिल करून घ्या. थँक सो मच.